पंतप्रधान मोदी 5 तारखेला ठाण्यात कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत। या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत। मध्यरात्री कार्यक्रम स्थळी जात त्यांनी तयारीचा आढावा घेतल्याचं वृत्त हाती आलंय। या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने लोक हजर राहणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबर रोजी ठाणे जिल्हा दौऱ्यावर असणार आहेत। माझ्यासोबत बोलण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत। सर, काय सांगाल, आज आपण जे आहेत मध्यरात्री या ठिकाणी पाहणी केलेली जय्यत तयारी जी आहे भव्य दिव्य या ठिकाणी सुरू आहे। तयारी तर आपण पाहतोय, जय्यत तयारी आहे, सगळी टीम काम करते आहे आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदय पहिल्यांदा ठाण्यात येत आहेत। म्हणजे या लाडकी बहीण योजना, इतर जे प्रकल्प आहेत त्याचं लोकार्पण, भूमिपूजन कार्यक्रम आहेत। त्यामुळे ठाणेकरांसाठी एक मोठी पर्वणी आहे की देशात नाही जगभरामध्ये नंबर 1 ची लोकप्रियता लाभलेले आमचे प्रधानमंत्री हे ठाण्यात येत आहेत। त्यामुळे सगळेच एकदम उत्साहात कामाला लागलेले। त्यामुळे रेकॉर्ड ब्रेक गर्दी होईल। आमच्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ सगळे या ठिकाणी उत्स्फूर्त असा उदंड प्रतिसाद या मोदी साहेबांच्या सभेला लाभेल। आणि ठाणं, एक मी मगाशी म्हणालो की ठाणं हे देशात नाही तर मोदी साहेबांच्या या कार्यक्रमामुळे जगाच्या नकाशावर नक्की येईल। कारण ठाणं बदलतंय, ठाणं विकसित होतंय, हे विकसित ठाणं आहे आणि वेगाने विकास करणारं ठाणं आहे। आणि ठाण्यामध्ये बाळासाहेब ठाकरे आमचे आदरणीय धर्मवीर आनंदगी साहेब यांचं जे काही अटॅचमेंट आहे या ठाण्याशी आणि ठाणेकरांशी आहे। ठाणेकरांसाठी हा 5 तारीख फार ऐतिहासिक आणि आनंदाचा दिवस आहे। नवरात्री आहे, तोही उत्साह आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आदरणीय मोदी साहेबांनी दिलाय, तोही आनंद आहे। हे सगळे आनंद या आनंद उत्सवामध्ये या ठिकाणी सम्मिलित होतील आणि मोदी साहेबांची रेकॉर्ड ब्रेक सभा आणि हा कार्यक्रम आणि महिलांना आत्मसन्मान आणि महिलांना आत्मनिर्भर करणं हे आदरणीय मोदीजींचं स्वप्न आहे आणि त्याला आम्ही थोडी मदत करतोय। हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा असणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभास्थळी देखील पाहणी केलेली आहे। त्यामुळे नक्कीच कुठेतरी महाराष्ट्रासाठी, ठाणेकरांसाठी अभिमानास्पद गोष्ट ठरताना पाहायला मिळणार आहे। ठाण्याहून मी प्रेम मोरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे। आता पाहूयात बातम्या 36 जिल्ह्यांच्या।